मंगलमूर्ती हॉस्पिटल येथील रुग्ण अक्षय अशोक नलावडे युवकाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर भूषण पाटील यांचा खुलासा। नमस्ते, मी डॉक्टर भूषण पाटील। मी मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा येथे हृदयरोग तज्ञ म्हणून काम करतो। तर आज आमच्या हॉस्पिटलला सकाळी 8:30च्या सुमारास पेशंट अक्षय अशोक नलावडे हा ब्रॉड डेड म्हणजे मृत अवस्थेमध्येच आला। त्याचं मागचं संदर्भ म्हणजे 27 डिसेंबरला 2024ला त्याला हार्टचा अटॅक आला होता। त्या संदर्भात पेशंट पहिल्यांदा साई अमृत हॉस्पिटल येथे ॲडमिट झाला होता। तिथे त्यांना डॉक्टरांनी हार्ट अटॅक आहे कल्पना दिली आणि डॉक्टरांनी रक्तपातळीचं इंजेक्शन तिथे इमर्जन्सीमध्ये लाईफ सेव्हिंग डॉक्टरांनी तिथे दिलं। त्यानंतर पेशंटचा काही वादविवाद झाले असेल, त्यांनी अँजिओग्राफी करायला डॉक्टरांनी सांगितले, पण पेशंटला तिथं अँजिओग्राफी न करता पेशंटला तिथनं डामा डिस्चार्ज घेऊन ते मंगलमूर्ती हॉस्पिटलला 27 डिसेंबरला सकाळी पहाटे 4:40 ते मंगलमूर्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाले। ॲडमिट झाले असताना सकाळी मी राऊंडला गेल्यावर पेशंटला पाहिलं। पेशंटचे इको केला। इकोमध्ये हृदय फार कमकुवत झालं होतं। हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही 40%च होती। तर ते कमकुवत असल्यामुळे नातेवाईकांनी पूर्ण कल्पना दिली की हृदयाचं पंपिंग हे 40% आहे, ज्याच्यामध्ये हृदयाची ठोके कधी वाढणं, कधी कमी होणं किंवा अचानक मृत्यूचा धोका पहिले 48 दिवस राहतो। आता रक्तपातळीचं इंजेक्शन दिल्यामुळे आपल्याला अँजिओग्राफी करून बघायला लागेल की गुठळी शिल्लक आहे, तर वय कमी आहे पेशंटचं, त्यामुळे गुठळी शिल्लक आहे का नाही ते खात्री करायला अँजिओग्राफी आम्ही केली। अँजिओग्राफी केल्यानंतर नॉर्मल असल्यामुळं पेशंटला जे सांगितलं अँजिओग्राफी नॉर्मल आहे, पण हृदय त्यांचं कमकुवत असल्यामुळं पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आपल्याला ॲडमिट ठेवायला लागेल। पेशंटच्या नातेवाईकांची परिस्थिती नव्हती किंवा पेशंटची आर्थिक बाजू कमी होती, त्यामुळे नातेवाईक वारंवार डिस्चार्ज मिळावा यासाठी विनंती करत होते। आम्हीच विनंती करून पेशंट कमी वयाचं आहे, अचानक मृत्यूचं कारण आहे, त्यासाठी पेशंटला आपण सेमी ICU पेशंट सेमी ICUमध्ये आम्ही ठेवला। तिथं पण नातेवाईकांची आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी जनरल वॉर्डमध्ये आमचा पेशंट ठेवा, काय व्हायचं ते होऊ द्या असं आम्ही म्हणलं। असं लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला लागेल। जर लेखी स्वरूपात ते दिलं आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं जनरल वॉर्डमध्ये पेशंटमध्ये ठेवा। ते जनरल वॉर्डमध्ये पेशंटचे उपचार केले। आपण रोजच पेशंटच्या नातेवाईकांना डिस्चार्ज द्या, पेशंट आमचा बरा आहे, चांगला आहे। मग आम्ही रविवारी त्यांना डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट नातेवाईक विनंती करतात या कारणामुळे डिस्चार्ज केला। डिस्चार्ज केल्यानंतर नातेवाईक सांगतात 2-3 दिवस पेशंट अतिशय चांगला होता। आज डिस्चार्ज करून 4थ्या दिवशी आज पहाटे तो अचानक काहीतरी करत असताना अचानक चक्करून पडला आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला आणला। हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत पेशंट मृत होता। तर हे सडन कार्डियक डेथ आहे। हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये पहिल्या 48 तासामध्ये कधी होऊ शकतो। पण नातेवाईकांचं म्हणणं आहे की आमच्या पेशंटचे उपचार व्यवस्थित नाही झाले, त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी जमा केली, लोकं जमा केली, थोडंसं धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पैशाची पण मागणी केली। असं बराचसा त्रास दिला। शेवटी आम्ही म्हणलं की जे काही रितसर असेल, जर आमची काही चूक असेल तर आम्ही ते ॲक्सेप्ट करू, पण चूक नाही तर विनाकारण आम्हाला असा त्रास देणं चुकीचं आहे।